हॅलो ऑल, जो गेम आपण आता बघणार आहोत तो 2020 सालचा गेम आहे, जो 2 चेस इंजिन्सच्या दरम्यान खेळला गेला होता, जिथे पांढऱ्या बाजूला खेळणारे चेस इंजिन आहे लीला चेस 0 आणि काळ्या बाजूचं चेस इंजिन आहे स्टॉकफिश। तर हा सामना म्हणजे TCEC म्हणजेच टॉप चेस इंजिन चॅम्पियनशिपच्या 18व्या सीझनच्या सुपर फायनल मधला 65वा गेम आहे। तरी सुपर फायनल जी आहे ती वेगवेगळ्या टाइम कंट्रोल आणि वेगवेगळ्या चालींच्या नुसार 100 डावांची स्पर्धा खेळली जाते, ज्यापैकी हा 65वा डाव आहे आणि हा डाव सर्वाधिक गाजलेल्या डावांपैकी एक आहे। तर या डावात काय झालं ते आपण बघूया। पुन्हा सांगतो, पांढऱ्या बाजूला आहे लीला चेस 0 आणि काळ्या बाजूला स्टॉकफिश। तर लीला चेस 0 ने सुरुवात केली D4, स्टॉकफिशने उत्तर दिले नाइट F6, हे इंडियन गेम ओपनिंग आहे। C4 E6 ईस्ट इंडियन ओपनिंग, नाइट F3, बिशप B4 चेक, नाइट B2 D2, कैसल बाय ब्लैक, A3, बिशप E7, E4, D5, E5, नाइट F2 D7, बिशप D3, C5, H4, G6, कैसल बाय व्हाइट, नाइट C6, नाइट B3 आणि या सगळ्या सेटअप नंतर तुम्ही पाहिले की दोन्ही खेळाडूंनी मोहरे डेव्हलप केलेले आहेत। कोणीही अजून काही फार वेगळी कुठली चाल खेळली नव्हती, पण आता स्टॉकफिशने खेळलेली चाल होती बिशप टेक्स H4। आपण पाहिले की H4 वरील प्यादावरती डबल अटॅक होता आणि त्याला केवळ पांढऱ्या घोड्याचा सपोर्ट होता, म्हणून स्टॉकफिशने लगेचच ते प्याद मारलेलं आहे। पण लीला चेस 0 ने देखील ते प्याद वाचवण्याचा प्रयत्न केला नाही। सॉरी पुढची चाल खेळलेली होती बिशप H6, जिथून काळ्या हत्तीवरती अटॅक केला। स्टॉकफिशचे उत्तर ते रूक E8, रूक E1, C टेक्स D4, क्वीन C2, D टेक्स C4। आता आपण पाहिलं की स्टॉकफिशने C आणि D दोन्ही कॉलम वरची प्यादी मारलेली आहेत, पण तुम्ही जर पाहिलं तर दोन्हीकडच्या प्यादांवरती पांढऱ्या मोहरांचा पूर्णपणे कंट्रोल आहे, म्हणून लीला चेस 0 ने फार काही घाई किंवा फार काही एक्स्ट्राऑर्डिनरी चाल खेळायचा प्रयत्न केला नाही, शांतपणे खेळलेली चाल होती। बिशप टेक्स C4, नाइट B6, रूक A2 D1। आता आपण पाहिलं की नाइट B6 यानंतर पांढऱ्या उंटावरती खरं तर काळ्या घोड्याने अटॅक केला होता, पण लीला चेस 0 ने तो उंटा वाचवण्याचा प्रयत्न केला नाही। रूक D1 ही चाल खेळली आणि D कॉलम वरती वजिराच्या कॉलम वरती हत्ती आणलेला आहे। पुढची चाल होती बिशप D7, नाइट C5। आता नाइट C5 ही चाल खेळून काळ्या खेळाडूच्या पांढऱ्या उंटावरती अटॅक केलेला आहे। त्याचप्रमाणे गरज पडली तर B7 हे जे प्यादा आहे ते देखील मारता येऊ शकेल। पुढची चाल होती रूक C8, B4। आता B4 या चालीनंतर स्टॉकफिशची चाल होती नाइट टेक्स C4, ज्यानंतर लीलाने खेळलेली चाल होती क्वीन टेक्स C4, बिशप E7। बिशप E7 ही चाल खेळून आता स्टॉकफिशने पांढरा घोडा जो आता C5 बरोबर आहे त्यावर अटॅक केला आहे, ज्याला लीलाने उत्तर दिले नाइट E4, नाइट टेक्स B4। आणि आपण पाहिलं की नाइट टेक्स B4 या चालीनंतर आता काळ्या हत्तीचा वजिरावरती अटॅक आहे, आणि त्याचप्रमाणे जर वजिराने काळा घोडा मारायचा प्रयत्न केला तर त्याला काळ्या उंटाचा सपोर्ट देखील आहे। तर मग या अशा परिस्थितीमध्ये डाव कंटिन्यू करण्यासाठी चांगली चाल कोणती? स्टॉकफिशने लीला चेस 0 ने या अशा परिस्थितीमध्ये एक वेगळी चाल शोधून काढली, जी होती क्वीन टेक्स B4। अनेकांना आश्चर्य वाटलेलं असू शकतं, पण येस, स्टॉकफिशने लीला चेस 0 ने हीच चाल खेळली होती क्वीन टेक्स B4, आणि ज्यामुळेच हा डाव जास्त गाजला। आता स्टॉकफिशची चाल होती बिशप टेक्स B4, ज्यानंतर लीलाची चाल होती A टेक्स B4।
असं वाटू शकतं काही लोकांना की बिशप टेक्स B4 यानंतर लगेचच पांढरा घोडा पुढे घ्यावा आणि काळा राजा आणि हत्ती यांच्यावरती अटॅक करावा, पण हे थोडंसं चुकीचं व्हेरिएशन होईल, कारण या अशा परिस्थितीमध्ये स्टॉकफिश देखील आपल्या वजिराचं बलिदान देऊ शकतो, ज्यानंतर बोर्डवरती सर्व एक्सचेंजेस नंतर ही अशी परिस्थिती येऊ शकते की जिथे आता दोन्ही खेळाडूंकडे समान मोहरे आहेत, पण काळ्या खेळाडूकडे तुम्ही बघितलं तर 3 एक्स्ट्रा प्यादी आहेत, जे पूर्णपणे विनिंग फेवर मधली पोझिशन आहे. जरी पांढरा उंटा आणि प्यादा अगदी शेवटपर्यंत पोहोचलं असलं तरीही राजाला चेकमेट करू शकेल एवढी ताकद अजून त्यांच्यामध्ये नक्कीच नाहीये, ज्यामुळे ही परिस्थिती आता काळ्या खेळाडूच्या फेवर मधली असली असती. म्हणूनच बिशप टेक्स B4 यानंतर पांढऱ्या घोड्याने लगेचच राजाला चेक न देता पहिल्यांदा A टेक्स B4 ही चाल खेळली. ज्यानंतर स्टॉकफिशची चाल होती F5 ही चाल खेळून पांढऱ्या घोड्यावर अटॅक आहे, पण नाईट F6 चेक. आता पहिल्यांदा लीलाने चेक दिला, किंग H8. ज्यानंतर हत्ती मारायची घाई न करता रुक टेक्स D4. लीलाने पहिल्यांदा पास पॉन जे होतं ते मारलेलं आहे. ज्यानंतर स्टॉकफिशची चाल होती रुक C7. ज्यानंतर रुक E2 D1. आपण बघितलं की रुक टेक्स D4 या चालीनंतर काळ्या खेळाडूचा पांढरा उंट जो आहे त्याच्यावरती हत्ती आणि घोडा असा डबल अटॅक होता. तो जर कुठे हलवला तर वजीर मारला गेला असता. म्हणून स्टॉकफिशने पहिल्यांदा रुक C7 ही चाल खेळली की जिथे त्याने आपल्याला जरा माऊसचं बटन खराब झालं. डिले झाला. तर रुक टेक्स D4 यानंतर उंट अंडर अटॅक होता, म्हणून रुक C7. ज्यानंतर लीलाची चाल होती रुक E2 D1. आता काळ्या खेळाडूच्या पांढऱ्या उंटावरती ट्रिपल अटॅक आहे. उंटा हलवला तर वजीर मारला जाईल, म्हणून उंटा हलवता येऊ शकणार नाही. रुक E7 ही चाल खेळली. आता ट्रिपल सपोर्ट देखील आहे, पण तुम्ही आता जर परिस्थिती पाहिली तर संपूर्ण अटॅक उंटावरती कॉन्सन्ट्रेट केल्यामुळे आता काळ्या खेळाडूला देखील कंपल्सरी सर्व सपोर्ट उंटाला द्यावा लागतोय, आणि ते केल्यानंतर त्याच्याकडे खेळण्यासाठी फारसे मोहरे शिल्लक नाहीयेत. दुसरीकडे लीलाकडे उंट आहे, एक एक्स्ट्रा घोडा देखील आहे, ज्याच्या मूव्ज वापरून लीला अटॅक करू शकतो. तर या परिस्थितीत पुढची चाल होती B5. लीलाने शांतपणे प्यादा पुढे ढकललं. B6. स्टॉकफिशने ते प्यादा जास्त पुढे येऊ नये याची काळजी घेतली. किंग H2. रुक B7. नाईट G5. आता मी म्हणालो तसं की लीलाकडे एक एक्स्ट्रा घोडा देखील आहे. आता लीला चेस इंजिन त्याचा वापर करायला सुरुवात करते. त्याचप्रमाणे आता H7 या प्यादावरती डबल अटॅक आहे, त्यामुळे आता एका हत्तीला कायम त्याला देखील सपोर्ट द्यावा लागेल. तर एकंदरीतच वजीर असूनही स्टॉकफिशची परिस्थिती आता क्रॅम्प्ड म्हणता येईल, म्हणजे जिथे अडकून गेल्यासारखी झालेली आहे की जिथे फारसे मोहरे जागा सोडू शकत नाही. पुढची चाल होती क्वीन C8. अजूनही उंटाचा सपोर्ट काढू शकत नाही, कारण उंटाचा सपोर्ट जर काढला तर घोडा नक्कीच उंट मारेल. पुढची चाल होती रुक 1 to D2. रुक C7. रुक D6. रुक B7. रुक to D4. रुक C7. रुक D1. रुक B7. आपण बघितलं की दोन्ही चेस इंजिन आता लिटरली वेळ घालवणाऱ्या चाली करतायत, कारण काळ्या खेळाडूची परिस्थिती पूर्णपणे अडकलेली आहेच, पण त्याचप्रमाणे पांढऱ्या खेळाडूकडे देखील आता पटकन डिसायसिव्ह अटॅक नाहीये. तर या अशा परिस्थितीमध्ये आता पुढची चाल होती रुक D4. रुक C7. F4. रुक B7. आपण बघितलं की स्टॉकफिश बराच काळ नुसतं हत्तीच्या चाली खेळतोय, तर दुसरीकडे लीला देखील हत्तीच्याच चाली खेळते आणि दोन्ही खेळाडूंची परिस्थिती थोडीशी क्रॅम्प झाल्यासारखी झालेली आहे. पुढची चाल होती नाईट टेक्स E6, जिथे आता लीलाने पहिला अटॅक केलेला आहे. रुक B7 नंतर
नाईट टेक्स E6. पण या अशा परिस्थितीमध्ये समजा काळ्या खेळाडूने घोडा मारला असता तर परिस्थिती चुकीची झाली असती, कारण यानंतर हा असा चेक आपल्याला बघायला मिळाला असता जिथे आता अगदी हत्ती जरी मध्ये आला तरीही खूप मोठी चूक होईल. हा असा चेक आपल्याला बघायला मिळेल की ज्यानंतर कंपल्सरी वजिराचं बलिदान द्यावं लागेल. आणि या अशा परिस्थितीमध्ये काळ्या खेळाडूकडे 2 मोहरे तर पांढऱ्या खेळाडूकडे 3 मोहरे असतील, जे विनिंग फेवर मधली पोझिशन आहे. आणि हे अवॉइड करण्यासाठीच नाईट टेक्स E6 यानंतर रुक टेक्स E6 ही चाल स्टॉकफिशने खेळलेली आहे. स्टॉकफिशने उंटाने घोडा न मारता हत्तीने घोडा मारलेला आहे. यानंतर लीलाची चाल होती नाईट टेक्स D7. आता उंटाचा एक सपोर्ट कमी झाला होता म्हणून लीलाने लगेच त्याचा फायदा उचलून घोड्याने उंट मारलेला आहे. ज्यानंतर स्टॉकफिशने किंग G8 ही चाल खेळली आणि आपला राजा जो असा पूर्णपणे कोपऱ्यात अडकला होता तो बाहेर काढण्यामध्ये सक्सेस मिळवलेली आहे. पुढची चाल होती नाईट F6 चेक, किंग F7, रुक D8. आता वजिरावरती अटॅक केलेला आहे. क्वीन C5, नाईट टेक्स H7, रुक E8, E6 चेक. आता E6 चेक ही देखील एक अतिशय चांगली चाल आहे, कारण जर या परिस्थितीमध्ये चुकून राजाने प्यादा मारलं असतं तर पांढऱ्या खेळाडूने आपल्या हत्तीचा वापर करून काळा हत्ती मारला असता. म्हणून रुक टेक्स E6 पुन्हा एकदा हत्ती जो आहे तो शेवटच्या रो मधून मागे आलेला आहे. ज्यानंतर नाईट G5 चेक आणि आता राजा आणि हत्ती एकाच वेळी फोर्क केलेले आहेत किंवा ज्याला एकाच वेळी ट्रॅप म्हणता येईल असे ट्रॅप केलेले आहेत. पुढची चाल होती किंग F6. यानंतर लीलाने हत्ती न मारता खेळलेली चाल होती रुक F8 चेक. लीलाने राजाचा पाठलाग काही सोडलेला नाही. राजा घोड्याला मारू शकत नाही किंवा तो बाहेरही येऊ शकत नाही. म्हणून या परिस्थितीमध्ये स्टॉकफिशने क्वीन टेक्स F8 ही चाल खेळली आणि स्वतःच्या वजिराचं बलिदान दिलेलं आहे. त्याचं एक कारण असंही असू शकतं की रुक F8 चेक यानंतर जर काही वेगळी चाल खेळली, जसे की राजा मागे घेतला, तर यानंतर कदाचित लीलाने हा असा चेक दिला असता ज्यानंतर तुम्ही जर पाहिलं तर राजा मागच्या रो मध्ये नक्कीच जाऊ शकतो, पण त्यानंतर कदाचित हत्ती मारला गेला असता आणि ही अशी परिस्थिती आली असती की आता पुन्हा एकदा काळ्या खेळाडूला अनेक प्रॉब्लेम फेस करावे लागतील. ऑलरेडी हत्ती अंडर अटॅक आहे आणि दोन्ही पांढरे हत्ती कधीही शेवटच्या रो मध्ये येऊन राजाला चेकमेट करू शकतात. तर एकंदरीत ही अशी परिस्थिती बघायला मिळाली असती. स्टॉकफिशला हेच नको होतं, म्हणूनच रुक F8 चेक यानंतर स्टॉकफिशने दुसरं कोणतंही व्हेरिएशन न खेळता क्वीन टेक्स F8 ही चाल खेळली आणि स्वतःच्या वजिराचं बलिदान दिलेलं आहे. ज्यानंतर बिशप टेक्स F8 ही चाल लीलाने खेळली. आता अशी परिस्थिती आहे की एंड गेम मध्ये स्टॉकफिशकडे 2 हत्ती तर लीलाकडे 1 उंट, 1 घोडा आणि 1 हत्ती शिल्लक आहे. पण प्रॉब्लेम असा आहे की स्टॉकफिशचा जो हत्ती आहे तो आपली जागा सोडणं शक्य नाही. त्याचे कारण, जर इन केस काळ्या हत्तीने पांढऱ्या उंटावरती अटॅक करण्याचा प्रयत्न केला तर ह्यानंतर लीला जे आहे ते अशा प्रकारचा चेक देऊ शकेल. ज्यानंतर तुम्ही जर पाहिलं तर राजा पांढऱ्या घरात जाऊ शकत नाही कारण घोड्याने कव्हर केलंय, बाहेर येऊ शकत नाही कारण प्यादाने कव्हर केलंय, मागे जाऊ शकत नाही कारण उंटाने कव्हर केलंय, तो कुठेही जाऊ शकत नाही म्हणून पुन्हा कंपल्सरी हत्तीमध्ये आणावा लागेल. आणि ज्यानंतर हे अशा प्रकारचा चेकमेट आपल्याला बोर्डवरती बघायला मिळू शकतो. आणि हे अवॉइड करण्यासाठीच बिशप टेक्स F8 यानंतर काळा हत्ती जो आहे तो आपला E6 हा स्क्वेअर सोडू शकत नाही. म्हणून स्टॉकफिशची चाल होती रुक C7. त्याच्याकडे आता एकच हत्ती आहे ज्याच्यावर तो खेळू शकतो. रुक D4, रुक B7, किंग G3. आता लीलाने राजा गेम मध्ये आणायला सुरुवात केली. रुक C7, रुक D3,
रुक B7, किंग H4, रुक C7, किंग G3. आता आपण बघतोय की लीला जे आहे ते राजाच्या सपोर्टने G5 हा जो स्क्वेअर आहे तो इम्पॉर्टंट स्क्वेअर कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून काळा राजा कुठेही पळून जाऊ शकणार नाही. या अशा परिस्थितीमध्ये आता स्टॉकफिश कडे खरं पाहिलं तर फार काही चाली शिल्लक नाहीयेत, पण स्टॉकफिशची चाल होती, सॉरी पुन्हा एकदा माऊस हे झाला, तर किंग G3 यानंतर स्टॉकफिशची चाल होती रुक C4, ज्याला लीलाने उत्तर दिले रुक D7, रुक E3 चेक, किंग F2, रुक टेक्स F4 चेक. ही एक डेस्परेट चाल होती. किंग F2 यानंतर तुम्ही जर पाहिलं तर काळा खेळाडू राजाला पुन्हा चेक देऊ शकत नव्हता, कारण चेक दिला असता तर एक हत्ती मारला जाणार हे निश्चित होतं. म्हणून रुक टेक्स F4 ही चाल खेळून पांढऱ्या हत्तीचा सपोर्ट कमी केलेला आहे. या अशा परिस्थितीमध्ये लीलाची चाल होती किंग टेक्स E3, ज्यानंतर रुक A4 ही चाल स्टॉकफिशने खेळलेली आहे. त्याचे कारण हे असंही असू शकतं की किंग टेक्स E3 यानंतर जर राजाने पांढरा घोडा मारला तर ज्यानंतर हा अशा प्रकारचा चेक आपल्याला बघायला मिळू शकतो की जिथे कदाचित ही असं काहीतरी व्हेरिएशन आपल्याला बोर्डवरती बघायला मिळेल, ज्यानंतर लेट्स से अगदी मटेरियल जरी एक्सचेंज केलं तरी हे व्हेरिएशन काही विनिंग व्हेरिएशन नक्की नाहीये. पण आता पाहिलं तर पांढऱ्या खेळाडूकडे एक उंटा आहे, ज्याचा वापर करून ए आणि बी कॉलम मधली प्यादी मारली जाऊ शकतात. किंवा किंग टेक्स E3 यानंतर जर अशा परिस्थितीमध्ये घोडा मारला असता तर कदाचित स्टॉकफिशने लीलाने काही वेगळी व्हेरिएशन देखील नक्की शोधून काढली असती. जसे की कदाचित उंट इथे घेतला, ज्यानंतर आता राजा हलू शकत नाही, राजा जर हलला तर हत्ती मारला जाईल, म्हणून राजाने उंट मारला, ज्यानंतर लीला किंग टेक्स F4 ही चाल खेळेल. आणि आता एंड गेम मध्ये पांढऱ्या खेळाडूकडे हत्ती असल्यामुळे बी कॉलम वरचं प्याद जे आहे ते लवकरात लवकर वजीर बनू शकतं आणि एफ आणि जी कॉलम वरची प्यादी राजा आणि दुसऱ्या प्यादाने रोखून धरलेली आहेत. तर हे जे व्हेरिएशन असतं तर ते देखील लीलाच्या फेवर मधलं असतं. म्हणूनच किंग टेक्स E3 यानंतर पांढरा घोडा न मारता रुक A4 ही चाल खेळली, ज्यानंतर लीलाची चाल होती बिशप E7 चेक, किंग E5, किंग F3 आणि ही चाल खेळल्यानंतर स्टॉकफिशने आपली हार मान्य केली. त्याचे कारण तुम्ही जर पाहिलं तर पांढऱ्या खेळाडूकडे 3 मोहरे आहेत, काळ्या खेळाडूकडे एकच मोहरा आहे आणि त्यातही पांढऱ्या खेळाडूने आपलं एक प्याद अतिशय चांगल्या पद्धतीने प्रोटेक्ट केलेलं आहे. अगदीच गरज पडली तर शेवटी ते पुढे पोहोचून त्याचा वजीर नक्की बनू शकतो आणि ज्यामुळे हा जो गेम आहे हा पूर्णपणे आता लीला चेस 0च्या कंट्रोल मध्ये आहे आणि जिंकण्याचे चान्सेस हे खूप जास्त आहेत. तर आय होप तुम्हाला हा चेस गेम्स मधला डाव आवडला असेल तर जरूर शेअर करा. व्हिडिओ बनवताना मध्ये काही काळ माझा माऊस एकदम रिस्पॉन्स देईन असा झाला, म्हणून गॅप पडलेला आहे, त्याबद्दल माफ करा. आणि मी नवीन गेम्स घेऊन परत येईन. धन्यवाद.